राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी बघू शकता, आज शेतामध्ये लसूण काढलेला आहे. भरपूर झाला लसूण आपल्याला ना. हो भरपूर झालाय. आणि मंडळी तुम्हाला एक सांगू का, मी त्या शेतीमध्ये आम्ही थोडासा लसूण करत असतो, थोडासा भुईमुग करत असतो. आणि आता सध्या आहे ना, अर्धा एकर सूर्यफूल केलेलं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, आपल्या शरीरामध्ये शुद्ध तेल जाण्यासाठी आपल्याला शुद्ध तेल खावं लागेल आणि निरोगी शरीर राहण्यासाठी आपल्याला शुद्ध तेलच खावं लागेल. आपण आता हे शेतामधून उपटून आणलेलं आहे ना, लहान मोठ्या आपण कांड्या बाजूला काढणार आहेत. मोठ्या मोठ्या परत पुढच्या वर्षी लावायला बाजूला ठेवायच्या 5-6 जुड्या आणि बाकीचा वापरायला आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. त्याच्यामुळं असा निवडून घेत होतं. हे बघू शकता, साईज खूपच छान झाली. आणि विशेष म्हणजे याला कुठलंही एक कीटकनाशक नाही, रासायनिक मटेरियल नाही, याला काहीच टाकलेलं नाही, फक्त आपलं फक्त आपली शेणखतावर आहे नाही का, शेणखत आणि चुलीतली राख. चुलीतली राख. आम्ही चुलीमधली राख आहे ना भरपूर सोडलेली आहे. याला राखीमध्ये आहे ना, राखीमध्ये 50 ते 60 घटक असतात, जे नत्र वगैरे म्हणतो ना आपण, ते सर्व शरीराला भेटतं बरं का. आपल्या राख ही आपल्या खूप महत्त्वाची आहे. चुलीमधली राख. भाग्यश्री गेल्या वर्षीपेक्षा खूपच लसूण मोठा झाला आहे वर्षी. हो लवकर लावला होता ना. हा, लवकर लावल्यामुळं. कधी पण थंडीमध्येच लावायचं. भरपूर मोठा मोठा झाला हे पाहिलं का. हा, 1 वर्ष टिकल एवढं लसूण झालेला आहे. आणि आज शेतामध्ये कांदा काढायचा आहे ना आपल्याला. हो कांदे तुम्हाला फारच आवडतील. 5 गुंठे कांदे आहे, पण वर्षभर असे ना कांदे टिकतात. मग आपल्याला कांद्याचे भजे खायला भेटतात नाही का. हो आणि काय सांगावं तुम्हाला, भाग्यश्रीच्या हातचे इतके छान कांद्याचे भजे होतात ना, दररोज जरी खाल्ले ना तरी कंटाळाच येत नाही. त्याच्यामुळे आम्ही 5-6 गुंठे कांदे करतच असतो. आता आपण आहे ना हा लसूण विकू सुद्धा शकतो. हे बघा असा, पण विकायचा नाही. त्याचं कारण असं, आपल्याला पुढच्या वर्षी ना हाच लसूण लावायचा आहे शेतामध्ये. पुढच्या वर्षीसाठी याच्यातला किती लसूण ठेवावा लागेल? 5-6 जुड्या ठेवायच्या. 6-7 जुड्या होऊन जातात नाही का. आणि आपण सावलीमध्ये ठेवतो, त्याच्यामुळे अजिबात खराब होत नाही लसूण ना. काम भरपूर जाईल एवढं वेळ. हा भरपूर जाईल. बघू शकता मंडळी, लईच मोठा लसूण झालाय बरं का, कमी जागेत. आणि त्याला कष्ट पण भरपूर असणार. निवडून ठेवावा लागेल आता तो चांगला. हा. आणि आपण काय करू, ह्या लसणाचं आणि थोडे जे कांदे आहे ना, त्याचा कांदा लसूण मसालाच बनवून आणू बरं का थोडासा. बनवायचा आहे ना. रामचं चाललंय टरबूज राम खायचं खातोय का? टरबूज. दरा माझ्या मांडीवर बसा. शाळेतून आता नाही ना, खूपच छान टरबूज होते, खरबूज होते. तर म्हटलं चला रामला तनूला घेऊया. सगळीकडून सगळे आहे ना पेंड्या बांधून घेऊ नाही का. हो भरपूर आहे ना, आता बराच वेळ लागन याला. दिवसभर हे काम चालेल. आणि असं काम सावलीत केलेलं खूपच छान. हे काम आपण भाग्यश्री शेतामध्ये करू शकलो असतो, पण बरं आहे असं सावलीत ना. ऊन होतं शेतामध्ये लई. हा, त्याच्यामुळेच मंडळी मी काय केलं, सकाळी सकाळी ना गाडी चालू केली. कालच लसूण काढलेला होता सायंकाळी, आज सकाळी घरी घेऊन आलो. आणि आता भाग्यश्री आणि गीता मस्त असं सावली खाली दिवसभर काम करतीलच. हो आता भरपूर वेळ लागन, 2-4 तास लागतील याला निवडायला. संध्याकाळ होईल पार, इतक्या जुड्या आहेत. हा. 150 ते 250 जुड्या आहेत. भरपूर लसूण झाला याला. हा, छान वाटलं की नाही लसूण बघून? हो छान वाटलं. गेल्या वर्षी आपण लय कष्ट केले, ते लसूणच साधला नव्हता आपला आहे ना. लय बारीक बारीक होता हो बारीक गेल्या बारीक वर्षी. राहिला होता, पण छान होता बरं का खूपच. आतापर्यंत गेला तो. ह्या वर्षी काय केलं, लक्षातच ठेवलं. ह्यावेळेस तसं काही नको व्हायला. त्याच्यामुळं ह्या वर्षी अगोदरच लसूण केला, म्हणून मस्त असा मोठा मोठा लसूण निघला आहे आपल्या शेतामधला. आणि प्युअर हा आपला शुद्ध गावरान लसूण आहे बरं का. आपल्याकडे एकच गाय आहे बरं का, तुम्ही बघितलेलीच असन. प्युअर गावरान गाय आहे आणि तिचं शेणखत भरपूर पडतं. एक गाय असली ना, तुमच्याकडे 5 एकर जरी शेती असली तर 5 एकर शेतीला एकच गाय पुरेशी असते. कारण की तिचं गोमूत्र कामाला येतं आणि शेणखत सुद्धा कामाला येतं. हा लसूण लावण्यापूर्वी ना मी तिथं आहे ना, एक टेलर आपण शेणखत टाकलं होतं नाही का. हो त्याच्यामुळं खूप असा छान लसूण आलेला आहे आपल्या शेतामधला. याला खत फवारणी काहीच लागत नाही. नुसता राखेवरून त्याच्यावर हा, लसूण येऊन शेणखत जातो. आणि राख चुलीतली. चला आपण सगळ्या जुड्या बांधून घेऊ अगोदर. भाग्यश्री, आपण शेतात गेल्या वर्षी 100 मिरच्याची झाडं लावली होती. आपली बरीच मिरची झाली आहे ना. हो आणि काय तिखट मिरची होती. खूप तिखट होती, आतापर्यंत गेली ती अजून आहे. आपण आयुर्वेदिक भाज्या दाखवतो, आयुर्वेदिक काढे वगैरे दाखवतो. तुम्हाला जर शेती असेल, थोडी जरी जागा असेल ना, तुम्ही लसूण लावा, मिरच्या लावा, थोडंसं सूर्यफूल लावा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या. जास्तीत जास्त बिगर केमिकलचं, बिगर औषध फवारणीचं कसं आपल्या पोटामध्ये अन्न जाईल ना, तो एक विचार करा. या गोष्टीने काय होईल, आपली येणारी पिढी सुधरेल. आपण जर अशा गोष्टी केल्या ना, शुद्ध खाण्याच्या, आयुर्वेदिक खाण्याच्या, तर आपलं वळण आहे ना आपल्या लहान मुलांवर पडेल. नाही तर येणाऱ्या पिढ्या आहेत ना, भरपूर डेंजर असणार आहेत. त्यांना औषध फवारणी वगैरे म्हणजे आयुर्वेदिक काय असतं, जुनं काय असतं
ते काहीच माहीत नाही राहणार त्यांना. तर मंडळी चला अशाच पद्धतीने ना तुम्ही थोड्या जागेत का असाना मिरच्या लावत जा, लसूण लावत जा, थोड्याशा पालेभाज्या लावत जा, म्हणजे तुमचं शरीर व्यवस्थित राहणार म्हणजे राहणारच. मी तुम्हाला आहे ना संपूर्ण लसूण दाखवतो एकदा. भरपूर लसूण झाला आहे बरं का मंडळी, बघा असा. आणि लसूण काढल्याच्या नंतर कधी वाळवायचं नसतो ना उन्हामध्ये, नाही नाही. सावलीत ठेवायचं नाही का. हा या लसणाची काळजी अशी घ्यायची, लसूण काढला का लगेच सावलीत आणायचा. आणि हा लसूण असा आपण बांधून ठेवणार आहोत, त्याच्यामुळे वर्षभर खराब होणार नाही बरं का. एकदा लावलं तर वर्षभर जातं. हे बघा या अशा पद्धतीमध्ये बांधायचं आहे आपल्याला. हे बघा असा ठेवायचा. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नक्की कमेंट करून कळवा. कुणी लसूण लावलेला असेल, कुणी सूर्यफूल लागवड केलेली असेल, म्हणजे तुमच्याकडं जो जो भाजीपाला असेल ना तो नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. कारण की आम्ही कमेंट ह्या वाचत असतो, कमेंटला उत्तर देत असतो. आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटेल तुम्ही जर कमेंट केल्या तर चला तुम्हाला आता शेतामध्ये गेल्याच्या नंतर मी कांदे नक्की दाखवल. आणि अशाच नवीन पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.